थंगणान सांगला तसे ते ह्यांका हे जुने इतिहास सांगा गेले जो कोणाक माहिती नाही ते आवडाचे नाही काय शेड बघ आदल्या काळात भिंतींग मारूसाठी निवळत घालू तसा निवाळताना पीठ बुडी जाणता असताना वर ते पाणी येताना पीठ घास आंधळीसारख्या नाही पोळीचा आणि खाऊन येता काय सांगते तुका मटण सुटी करून दिल्या हाडून काही इतको कांदो आणि इतक्या मीठ मटणाक लावून ठेवून मटणाक लावून ठेव आणि फोडणीचो कांदो भाजतोय बघ काय त्यात फोडणी कांदो खूप घाली सारखं नाही जरा थोडं घालू नाही तर तेल त्या कांद्याकरता तेल मटण तर तेल घालू आहे ना तितक्यात त्याला आता मटण तयार मटणाची फोडी ना बरे तळा होय त्याच्यात त्या तेलात आधी बरे तळून होय ते मीठ मसालो लावायचो ना मसालो लावच्या आधी ना ते मीठ लावून ठेवले आणि कांदो आणि मीठ ते फोडी भाजा होय त्या तेलात फोडणीच्या तेलात भाजा होय आणि पाणी सुटा होय त्याका पाणी सुटला काय वरती झाकणी केलं डिमाग करून होईल वासखेनी येतलो डिमाग करून होईल आणि त्या बळा मटण शिजा होया शिजला त्यावेळी तो तेलात भाजला आणि शिजला समजला का त्याच्यात मग त्या मसालो घाल आणि त्याच्यात पाणी घाल पाणी फोडीच्या वर ते बायभर घाल छान फोडी शिजायचं फोडी बरोबर पाणी घालून झाकणी ठेवून महिनागीर शिजव व्हायचा आता ती मटणा ना महिनागीर शिजव व्हायचं इरगाळ केली का मिक्सराक लायलं मिरच्या काय ते का चटणी वास येतलो कढी येतो कढी करून उतरलाय का कढी वास येतलो कढी बरी झाली म्हणून समजा हो पण ते कधी काय घालू नको म्हणजे ते काय करू व्हाय त्याचा शास्त्रच आहे का माहिती होया हा मासे बरे सपाय धुवून आणू आणि मीठ लावून ठेवू मीठ लावून ठेवले मग ते सदी रोज रांधते तुका माहीत आहे कितक्या मीठ माशांक घालूया आता कितक्या हातल्या आणि माशांक मीठ लावून ठेवले काय चटणी वाटले काय ते तू ओतले का चटणी आधी ढवळून होई पाणी ओतूच्या आधी त्या माशांक लावून होई चटणी पाणी ओतूच्या आधी आणि मग हे फाणानून पाणी ओतू हा